Hello, I am Dr. Ashok Doshi from Solapur, Maharashtra about fiber-rich foods in supporting gut function. Okay, now I will talk in Marathi. आतड्याच्या कार्यास समर्थन देण्यासाठी फायबर समृद्ध अन्नाची भूमिका काय असते ते मी सांगणार आहे. फायबर समृद्ध अन्न हे आतडे कार्य आणि एकूण पाचन आरोग्यास समर्थन देण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. निरोगी पाचन तंत्र राखण्यासाठी वनस्पती व आधारित खाद्यपदार्थांमध्ये आहारातील फायबर आवश्यक आहे. आता आपल्याला बघायचे काय काय किती प्रकारचे फायबर्स आहेत ते. ठीक आहे. माझा पदार्थामध्ये आहारातील फायबर आवश्यक काय आहे तर एक त्याचे दोन प्रकारमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. विद्रव्य व अघुलनशील फायबर म्हणजे विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन प्रकारचे असतात. दोन्ही प्रकार अद्वितीय फायदे देतात आणि चांगल्या आरोग्याची कार्यासाठी दैनंदिन आहाराच्या सवयीमध्ये समाविष्ट केले जाते. विरघळणारे फायबर पाण्यात विरघळून जेल सारखे पदार्थ तयार करतात जे रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल चे नियमन करण्यास मदत करू शकतात. हे ओट्स, बार्ली, नट, बिया, बीज, मसूर आणि काही फळे व भाज्या असे की सफरचंद, संत्री व गजरामध्ये हे न विरघळणारे फायबर असतात. आता विरघळणारे फायबर देखील पचन मंद करू शकतात पचन म्हणजे वेळ लागतो त्याला पचायला आणि त्याच्यामुळे तुम्हाला वजन पण पोटात जास्त वाटत नाही आणि वजन कमी होण्यात पण त्याला मदत होते. आता अघुलनशील फायबर पाण्यात विरघळत नाही आणि मध्ये मोठ्या प्रमाणात जोडते. शक्य असेल तेव्हा फळे आणि भाज्या खा. त्याची कातडी किंवा साले अखंड ठेवा. त्वचेमध्ये अनेकदा फायबरचा महत्वपूर्ण भाग असतो. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा ते खाण्याचे लक्ष ठेवा. अपरिष्कृत धान्य नियमितप्रमाणे निवडा. तपकिरी तांदूळ म्हणजे आपला जुना तांदूळ पूर्वी आपण खात होतो का नाही तो तांदूळ पूर्वीचे लोक त्याला तपकिरी म्हणतात. आणि दुसरा आहे तो संपूर्ण धान्य ब्रेड सारखे असते अलग लक्षात. आणि अपरिष्कृत पर्याय रिफाईंड समकक्षांपेक्षा जास्त फायबर सामग्री देतात. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ निवडा. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदूळ जास्त फायबर आणि पोषक घट ज्यामुळे ते आरोग्यदायी जेवण निवडतात. खारट, नट, बिया किंवा सुकामेवा हे स्नॅक्स फायबर देतात आणि अतिरिक्त चव व पौष्टिकतेसाठी तृणधान्य सॅलड्स किंवा दहीमध्ये जोडले जाऊ शकतात. शेवटी फायबर समृद्ध अन्न आतड्याच्या कार्यास समर्थन देतात आणि संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देतात. तुमच्या आहारात फायबरच्या विविध स्रोतांचा समावेश केल्याने तुमच्या पचन संस्थेचे आरोग्य सुधारू शकते. तुमचे आरोग्य सुधारू शकते. संपूर्ण धान्य जसे गहू, तांदूळ, मका, फुलगोबी, हिरवे बीन्स आणि बटाटे यांसारख्या भाज्यांमध्ये आढळते. अघुलनशील अघुलनशील म्हणजे न विरघळणारे फायबर पचन संस्थेद्वारे अधिक जलद हलविण्यास मदत करते. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि नियमित आतड्यांसाठी हालचालींना प्रोत्साहन देते. आहारात विविध प्रकारच्या फायबर समृद्ध पदार्थ समावेश केल्याने आतड्याच्या निरोगी मायक्रोबायोमला समर्थन मिळते. आतडे मायक्रोबायोमला ही सूक्ष्म जीवांचा एक जटिल समुदाय आहे जो पाचन, रोग प्रतिकारक कार्य आणि मानसिक आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. जास्त प्रमाणात फायबर असलेल्या आहार फायदेशीर आतड्यातील बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आणि आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतो ज्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि एकूणच आरोग्य सुधारते. सप्लिमेंट पेक्षा फायबरचे नैसर्गिक स्रोत निवडा. मेटामुसिल किंवा सिट्रुसेल सारख्या फायबर सप्लिमेंट अवलंबून न राहता फळे, भाज्या व संपूर्ण धान्य यासारख्या संपूर्ण पदार्थांमधून
फायबरचे सेवन करण्याचे लक्ष ठेवा. बीन्स, मटार किंवा मसूर दररोज समाविष्ट करा. या शेंगा फायबर समृद्ध आहेत. निरोगी वाढीसाठी विविध जेवणामध्ये जोडल्या जाऊ शकतात. आणि हे जे आहे मी जे सांगितले ते तुमच्या रोजच्या रोज तुमच्या जेवणामध्ये हे अन्न खावा. थोडक्यात हे जेवण जेवा. त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील आणि कुठलाही तुम्हाला रोग होणार नाही. प्रतिकारशक्ती पण तुमची चांगली होईल. त्याप्रमाणे शक्यतो तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे आहार घ्या. थँक्स फॉर गिविंग मी टू टॉक अबाउट आहार. Day to day, you should take on as fibers rich food. Exercise you can do. That is the main thing. Huh? And don't take oily food. You should avoid.